कोल्हापूर जिल्ह्यातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात घडलेल्या महेश राख यांच्या निर्घृण खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धांत गवळी याला अखेर पोलिसांनी मुंबईमधून अटक केली आहे। जवळपास 6 महिन्यांपासून फरार असलेल्या या गँग लीडरला पकडण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 सप्टेंबर 2015 रोजी रात्री सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास गंगाई लॉनच्या मागे शिवराज सावंत यांच्या घरासमोर फुलेवाडी रिंग रोड तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे सिद्धांत गवळी व त्याच्या टोळीने महेश राख याचा निर्घृण खून केला होता। या गुन्ह्यात यापूर्वीच 15 आरोपींना अटक करण्यात आली होती। मात्र या टोळीचा म्होरक्या सिद्धांत गवळी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याने तो सतत आपली ओळख लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता। नातेवाईक किंवा मित्रांशी कोणताही संपर्क न ठेवता तो वारंवार आपले राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा माग काढणं अवघड झालं होतं। दरम्यान पोलीस अंमलदार विजय तळसकर यांना दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी गोपनीय माहिती मिळाली की आरोपी सध्या मुंबईतील चेंबूर परिसरात वास्तव्यास आहे। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे आणि पोलीस अंमलदार विजय तळसकर यांनी चेंबूर मुंबई येथे तळ ठोकून तपास सुरू केला। तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण कक्ष बांद्राचे पोलीस निरीक्षक उत्कर्ष वजे यांच्या मदतीने तांत्रिक तपास करण्यात आला। अखेर 8 मार्च 2026 रोजी आरोपीच्या वास्तव्याची खात्री झाली। त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना माहिती देण्यात आली आणि पुढील कारवाईसाठी पोलीस अंमलदार रणजित पाटील व सोमराज पाटील यांना मुंबईला बोलवण्यात आलं। आरोपी राहत असलेले ठिकाण झोपडपट्टी व दाट लोकवस्तीचे असल्याने कोणतीही खबर न लागता त्याला पकडणे पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं। त्यामुळे तपास पथकाने वेषांतर करून विशेष कौशल्य वापरत आरोपी राहत असलेल्या रूमची खात्री केली आणि तेथूनच त्याला अटक करण्यात आलं।